आपण उपासाच्या वेळी खाऊ शकत नाही, कारण उपासाच्या वेळी आपण अनेक पदार्थ वर्ज्य करत असतो किंवा खाल्ले जात नाहीत. उदाहरणार्थ मैदा, आणि गुलाबजाम मध्ये मैदा वापरलेला असल्यामुळे आपण गुलाबजाम उपासाला खाऊ शकत नाही. पण आज आपण असा एक पदार्थ करणार आहोत की जो उपासाला खाता येईल. गुलाबजाम सारखा पदार्थ उपासाला खाता येईल कमीत कमी साहित्यामध्ये, आणि उपासाला चालणारा गुलाबजामची रेसिपी आज आपण बघणार आहोत. ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. झटपट होणारी कमीत कमी साहित्यामध्ये असलेली गुलाबजामची रेसिपी. आवडली तर काय करायचं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. त्याच्याशिवाय आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची, आणि ही रेसिपीला आपला एक लाईक मात्र नक्की द्यायचा. चला तर मग बघूया ही आजची आपली अतिशय उत्कृष्ट चवीला असणारी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी उपासासाठी चालणारी गुलाबजामची रेसिपी. या उपासाच्या गुलाबजामसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. इथं आपण 100 ग्रॅम दूध पावडर घेतलेली आहे, 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे, 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, 2 चमचे साबुदाणे घेतलेले आहेत. याची आपण गरम करून भाजून पावडर करून घेणार आहोत. 1 चमचा तूप घेतलेला आहे. लागेल तेवढं दूध वापरायचं आहे आपण, आणि वासासाठी वेलदोडे घेतलेले आहेत. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण आपले उपासाचे गुलाबजाम करणार आहोत. आता सर्वप्रथम आपण इथं साबुदाणा जे आपण 2 चमचे घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर. गॅसची आच मंद ठेवा आणि हे साबुदाणे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या. चांगले भाजले पाहिजेत. आपले साबू आता भाजून झालेले आहेत. आपण याला मिक्सरमधून बारीक ह्याची पावडर करून घेऊया. आता आपण सर्वप्रथम या गुलाबजामचे गोळे करून घ्यायला सुरुवात. पहिल्यांदा आपण पनीर जे आपण घेतले किसून घेणार आहोत. 100 ग्रॅम पनीर जे आपण घेतलेलं आहे ते किसून घ्यायचं आहे सगळं. आपलं पनीर किसून झालेलं आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे शाबू जे आपण भाजून घेतलेत त्याची पावडर करून घेतलेली आहे मी, ती घालून घेऊ. त्याच्यानंतर 100 ग्रॅम आपण मिल्क पावडर घेतली होती ती सगळी घालून घेऊ. याच्यामध्ये अगदी 1 छोटा चमचा तूप घालून घ्यायचं आहे, आणि हे सगळं एकत्र मिसळून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं मिक्स झालेलं आहे आपलं. याच्यामध्ये जसं लागेल तसं थोडं थोडं दूध घाला, आणि हे परत सगळे एकत्र मिसळून घ्या. हे चांगलं एकजीव झालं पाहिजे. परत अनेक थोडंसं 1 चमचा दूध घालतोय, म्हणजे सगळं मिळून फक्त 2 चमचे दूध ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. आणि हे व्यवस्थित या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे. सगळं दूध त्याच्यात मिसळून घ्यायचं आहे, आणि हा गोळा करून हे मिश्रण आपण 10 मिनटं हे मुरण्यासाठी ठेवून घेणार आहोत. कारण याच्यामध्ये आपण शाबूचं पीठ घातलेलं आहे. तो शाबू भिजण्यासाठी म्हणून, मऊ होण्यासाठी म्हणून आपण हे 10 मिनटं असे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. मित्रांनो, आता 10 मिनटं झालेले आहेत. आपलं पीठ इथं आपण भिजवून 10 मिनटं झालेले आहेत. आता हे बघा, या पद्धतीनं जर तुमचं पीठ वेगळं वेगळं होत असेल तर अजून एक अर्धा चमचा दूध घालून हे परत थोडंसं मळून घ्या. हा गोळा चांगला एकजीव झाला पाहिजे. तर मित्रांनो, हा आपला गोळा झालेला आहे. आता आपण याचे हव्या त्या आकाराचे गोळे करून घेऊया. या पद्धतीनं व्यवस्थित गोळे करून घ्या. या पद्धतीनं आपण राहिलेल्या सगळ्या पिठाचे गोळे करून घेऊ. आपण इथं गुलाबजामचा पाक करायला सुरुवात करू. त्यासाठी इथं आपण जी 100 ग्रॅम साखर घेतली होती ती घेतलेली आहे. ही 100 ग्रॅम साखर आपली बरोबर 1 कटोरी झाली होती. त्याच्या दुप्पट बरोबर म्हणजे 2 कटोरी एवढं आपण त्यासाठी पाणी घेणार आहोत, आणि ही साखर व्यवस्थित त्याच्यामध्ये विरघळवून घेणार. गुलाबजामचा पाक करताना 1 तारी 2 तारी वगैरे पाक केला जात नाही. त्याच्यामध्ये फक्त साखर विरघळवून घेतली जाते पाण्यामध्ये, आणि हा पाक केला जातो. ही साखर व्यवस्थित आपण विरघळवून घेऊ. त्यामध्ये आपण 2 वेलदोडे घेतलेले आहेत. ते वेलदोडे असे उघडून त्याच्यामध्ये टाकून घेऊ, म्हणजे त्या पाकाला एक चांगला वास येतो. ही साखर व्यवस्थित त्या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आपल्याला. साखर विरघळलेली आहे आणि पाणी व्यवस्थित उकळायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये हवा असल्यास 1-2 थेंब लिंबाचा रस घालून घ्या, म्हणजे तुमचा पाक जो आहे साखरेचा तो एकदम क्लिअर होईल. क्रिस्टल त्याच्यामध्ये तयार होत नाही. आता आपण हा गॅस बंद करून घेऊ, आणि हा पाक आपला तयार झालेला आहे. आता आपण त्या ठिकाणीच गुलाबजाम तळण्यासाठी दुसरं भांडं ठेवू. याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे गुलाबजामचे गोळे केलेले आहेत ते गुलाबजामचे गोळे या पद्धतीने जे करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये
मंद आचेवर तेलामध्ये सोडून तळून घेऊ. गॅसची आच एकदम मंद ठेवा हे गोळे तळत असताना, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित गुलाबजाम शिजतात. मोठा अजिबात गॅस करू नका. तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण एक एक गुलाबजाम टाकून आता हे गुलाबजाम आपल्याला ब्राऊन रंगावर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. गॅसची आच एकदम स्लो ठेवा आणि गुलाबजाम डायरेक्ट हलवू नका, तेल हलवा. गुलाबजाम अगदी व्यवस्थित सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत. गुलाबजाम असे सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. हे गुलाबजाम आपले ब्राऊन रंगावर तळून झालेले आहेत. आपण आता ते व्यवस्थित काढून घेऊ. गुलाबजाम जे आपले आहेत काढून घेऊ. पुढचे गुलाबजाम या तेलामध्ये घालून घेऊ. हे आपलं आता आधी काढलेले गुलाबजाम जे आहेत ते आपण साखरेच्या पाकात घालून घेणार आहोत. या पद्धतीनं आपले गुलाबजाम जे आहेत ते सगळे साखरेच्या पाकात घालून घेतलेले आहेत. गुलाबजाम तयार झाल्यानंतर साखरेच्या पाकामध्ये सुद्धा थोडे वेळ ठेवा, तसेच आतपर्यंत मुरू देत. कारण शाबू घातलेले असल्यामुळं शाबू पाक व्यवस्थित आत ॲब्सॉर्ब करून घेतात किंवा ओढून घेतात, आणि त्यामुळं तुमचे गुलाबजाम जे आहेत ते साखरेच्या पाकामध्ये सुद्धा एक 10 मिनटं त्याच्यामध्ये राहू देत. तसेच लगेच बाहेर काढू नका. हे सुद्धा आपले आता गुलाबजाम तळून झालेले आहेत. या पद्धतीनं आपले गुलाबजाम आपण व्यवस्थित, आता हा आपण दुसरा घाणा जो घेतला होता गुलाबजामचा तोही या पाकामध्ये घालून घेऊ आणि यामध्येच हे गुलाबजाम एक 10 मिनटं तसेच ठेवून घेऊ. 100 ग्रॅममध्ये आपले बरोबर 21 गुलाबजाम झाले होते. 100 ग्रॅम साखर, 100 ग्रॅम पनीर आणि 100 ग्रॅम दूध पावडर याचा वापर करून आपले बरोबर 21 गुलाबजाम झालेले आहेत. गुलाबजाम तळून झालेले आहेत. हे आता आपण ह्याच्यामधून काढून घेऊ. गॅस बंद करून टाकू. हे गुलाबजाम जे आहेत ते आपल्या साखरेच्या पाकामध्ये घालून घेऊ आणि एक 10 मिनटं हे सगळे गुलाबजाम साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित मुरू देऊ. तुम्ही हे गुलाबजाम करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आवडले तर काय करायचं आपल्याला माहीतच आहे. काय करायचं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही डिश शेअर करायची आणि या डिशला आपला एक लाईक द्यायचं. आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मित्रांनो अनेक धन्यवाद.